किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत बीट चिप्स। त्यासाठी माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आज आपण शिकूया बीट चिप्स कसे करायचे। हे आहे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि चण्याचं डाळीचं पीठ, मीठ, हे आहे मिरपूड, ओवा आणि जिरं। मी हे सहज वाटून घेतलेले, बारीक केलेले, एकदम बारीक नाही पण जाडसर, एकदम जाडसरही नको, व्यवस्थित असे आपल्याला पिठामध्ये मळायचं आहे, त्यामुळे जरा ठेचून घेतले जिरं, ओवा वगैरे। आणि आहे मोहनसाठी तेल आहे। तर आपण आता मिक्स करूया। पीठ मिक्स करून घेतले, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ, डाळीचं पीठ। ओके, आता आपण ह्याच्यात मीठही घालूया। पहिले आपण मोहन तयार करूया। मी गॅस लावते आता। तेल चांगलं कडक झालं की त्याच्यात घालून मिक्स करायचं। आपण थोडंसं हे मीठ घालूया याच्यात चवीनुसार। हे मीठ घातलं, तेल गरम होतंय आपलं। एकजीव करून घ्यावं व्यवस्थित त्याला। एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही, असं छानसं पीठ मळून घेतलंय। आता आपण ह्याला लाटूया। 1-2 मिनटं बाजूला ठेवून तेल मी गरम करायला ठेवलंय। लाटून घेते मी। तांदळाचं पीठ घेतलंय लावायला मी, त्याच्याने काय ते चिटकणार नाहीये। पोळी अगदी पातळ लाटून घ्यायची आहे। चिटकते असं वाटलं की थोडंसं तांदळाचं पीठ मिसळून अशा रीतीने पहा, मी पातळ अशी लाटून घेतली आहे, जाड नाही आणि एकदम पातळही नाही, अशी व्यवस्थित ही लाटून घेतलेली आहे। आता आपण ह्याला कापायचं आहे। आपण अशा 2 पोळ्या लाटून घेऊया आणि मग एकत्र कापूया।
शेपमध्ये मस्त कापूया. शेपमध्ये कापायला मी हे स्टार शेप घेतला आहे. किती छान दिसतात ते. मुलांना की नाही असं काही अट्रॅक्टिव्ह मस्त आवडतं. हां, बघूनच ते खायची इच्छा होते पोरांना. पोरांना काय, आपल्यासारख्यांनाही मोठ्यांनाही दिसायला सुंदर असलं की खावंसं वाटतं. कुठलीही गोष्ट खाण्याची जिज्जस. किती सुंदर दिसतात ते. बघितले. आता आपण दुसऱ्या पोळीचेही असंच कापून घेणार आहोत. शेप चेंज करूया आता. ह्या शेपचं घेऊया. तसंच मी तेलही गरम करायला ठेवलंच होतं. तेल गरमच झालं असेल आता आपलं. हो, छानसं गरम झालंय. क्रिस्पी आणि छान कुरकुरीत असे. मी आता ह्याला स्प्रेड काढते ह्याच्यातून. कारण आपल्याला ना ते फुलले नाही पाहिजेत. चिप्स सारखे छान कडक असे करायचे. टोके टोचून घेऊया असं सुरीने त्याला, छोटे छोटे. स्मॉल छोटे छोटेसे असे. आता आपण तळूया. गॅस मी बारीक केलाय की तेल चांगलंच गरम झालं आपलं. फुटली नाही पाहिजे. मस्त गुलाबी आपण त्याला हे आपण काढून घेऊया टिश्यू पेपरने. केले स्मॉल छोटे छोटेसे असे. आता हे आपण तळूया. गॅस मी बारीक केलाय की तेल चांगलंच गरम झालं आपलं. फुटली नाही पाहिजे. आता आपण हे बघू शकता, गार्निश केलंय. किती छान दिसतंय. जसं दिसायला छान आहे तसं टेस्टही अति सुंदर, अति टेस्टी, एकदम छान. मी काय बोलू, खूपच क्रिस्पी आणि छान आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या मुलांनाही आवडेल. केल्यानंतर अगदी 2 दिवसात पण राहणारच नाही, शिल्लक राहणारच नाही, संपून जाणार. इतकी छान रेसिपी आहे. त्याला आम्ही नाव दिले आहे व्हीट चिप्स
व्हीट चिप्स क्रिस्पी अँड फाईन. इट इज व्हेरी टेस्टी. तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि आवडलं की नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.